स्वप्नांना दे भरारी, भीतीला मन आजच सारी. एक पाऊल धाडसाने टाक, यश येईल तुझ्याच पायी. हातात आहे तुझ्या कला, विश्वास ठेव स्वतःच्या बळा. आजची मेहनत उद्याची शान, तुझ्यामुळे बदलेल घरचा मान. हार मानू नको, थांबू नको, स्वप्नांसमोर झुकू नको. उभी रहा आत्मविश्वासाने, यश तुझंच आहे. फक्त सुरुवात कर धाडसाने, फक्त सुरुवात कर धाडसाने. नमस्कार, मी पल्लवीज लाईफस्टाईलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. माझी प्रत्येक वेळा तळमळीनं इच्छा असते की प्रत्येक महिलेनं स्वतःच्या पायावर उभं राहावं, स्वतःचं काहीतरी करून दाखवावं आणि आत्मविश्वासाने जगावं. मला वाटते कोणापुढे हात पसरण्याची गरज काय, आपण आपल्याच बळाने स्वतः सगळं जग उभं करू शकतो. तर आजचा विषय आहे क्लाउड किचन सुरू करण्याआधी आपल्याला काय काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा काय काय गोष्टी माहीत असायला पाहिजेत. सगळ्यात पहिले काम करायचं कॉन्फिडन्सवर. कॉन्फिडन्स म्हणजेच तुला कुठला असा फूड आयटम येतो ज्यावर तू डोळे झाकून पण किंवा तू न थकता किंवा थकल्यानंतर पण तो पदार्थ उत्तम प्रकारे बनवू शकतो. म्हणजे चव ती कॉन्स्टंट राहिली पाहिजे, कारण तुझ्या चवमध्ये जर वर खालीपणा झाला तर तो जाऊ शकतो बरं का, आणि रिपीट ऑर्डर मिळत नसतात त्यावरती. त्यामुळे एक कॉन्फिडन्स ठेवायचा, एक तुझा एक रिपीटेड ऑर्डर असलेला एक आयटम असलाच पाहिजे. त्यानंतर हा झाला कॉन्फिडन्सचा भाग. ओके, तर त्याच्यानंतर तू ठेवायचं प्राईस. लगेच तू म्हणते आज माझी ऑर्डर नाही आली, उद्या नाही आली किंवा परवा आली, एक दिवस 5 आली, नंतर ना. प्राईस 1 वर्ष कॉन्स्टंट राहिली पाहिजे आणि नंतर पण ती वाढवायची असेल तर ते डिमांडिंगनुसार वाढवायची. म्हणजे उतावळेपणा करायचा नाही कशाच गोष्टींमध्ये. त्यानंतर आता तू घाईघाईमध्ये निर्णय घेतला, घाईघाईमध्ये सगळे प्रोसेस केलीस, ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून व्हेरिफिकेशन केलं, पुन्हा जे लायसन्स आहे ते काढून घेतलं आणि नंतर तुझा कॉन्फिडन्स लो झाला किंवा रिस्पॉन्स चांगला नाही आला, तर त्यावेळी डगमगायचं नाही. थोडंसं धैर्य ठेवायचं, पेशन्स ठेवायचे. कारण जर हे बघ, क्लाउड किचन नाहीच, कोणता पण बिझनेस कर किंवा काही कर, तुला पहिले रिझल्टवर फोकस करायचा आहे. पहिले 3 वर्ष तरी कमीत कमी तुला काय म्हणतात त्याला, प्रॉफिटकडे लक्ष नाही द्यायचं, पूर्ण तुझ्या क्वालिटीकडे आणि तुला सर्व्हिस द्यायची, त्यांची सेवा. म्हणजे पुढचा कस्टमर सॅटिस्फाईड कसा होईल, त्याच्या मनाला आनंद किंवा समाधान कसं मिळेल ह्यावर लक्ष केंद्रित कर. बाकी तर ऑटोमॅटिक होईल सगळं, तुला जे पाहिजे ते. तू विचार पण नाही करणार, तेवढं यश तुझ्या पदरात पडेल. त्याचबरोबर हा झाला पार्ट. दुसरा एक आहे की खर्च किती केला पाहिजे. सुरुवात करतेस, घरातून करतेस, घरातल्या पैशांवर जास्त खर्च न करता, कोणालाही न मागता 0 पैशामधून तू कर. फक्त किती, हे बघ, रजिस्ट्रेशनला 100-1 रुपये लागतील आणि त्यांची त्यांची फीस असते बघ क्लाउड किचनमध्ये, प्लॅटफॉर्म फीस, ती 2-3 हजार. त्याच्यावर तू घरात कसलाही खर्च करायचा नाही. नाहीतर कसं होतं कधी कधी, आता क्लाउड किचन चालू करायचं म्हणजे आमदनी आठवणी खर्च रुपया असं व्हायला नको. म्हणून कमीत कमी खर्चामध्ये जेवढा शक्य आहे ना तेवढा कमीत कमी खर्च कर. जिथं करता येईल तेवढी कंजूशी कर आणि मग चालू कर. कारण हे बघ, 0मध्ये उभा केलेला बिझनेसच वरपर्यंत जाऊन पोहोचतो. हा पूर्ण अनुभव तू कुठेही बघ. आता बोलायचं आहे टायमिंग बरोबर. तुला टायमिंग काय ठेवायचं आहे तुझ्या मनावर आहे. ओपन टायमिंग, क्लोज टायमिंग तू ठरवू शकतेस, पण तुला काम 24 तास करावं लागेल. म्हणजे तुझ्या डोक्यांमध्ये कसं, मी काय अजून चांगलं काय करू शकते, मी कमीत कमी वेळात चांगलं काय काय देऊ शकते. त्याचबरोबर तू फ्रेश किती देऊ शकतेस, कारण फ्रेश गोष्टींच्या अधिक चांगली चव असती आणि हेल्दी पण असतं. तू क्लीन किती ठेवू शकतेस आणि प्रॉपर तुला तुझ्यावर काम करता करता तुला तुझं पर्सनल लाईफ पण मेंटेन करायचं आहे. असं नको व्हायला की हिने नवीनच काहीतरी चालू केलं आणि घराकडे लक्षच नाही आहे, मुलांकडे लक्षच नाही आहे. परत म्हणजे क्लाउड किचन हे रिझन नाही बनायला पाहिजे की त्यामुळे तुझ्या घराकडे पण दुर्लक्ष होतंय. तुला ते सगळे कामं करायचे जे तू आधी करतेस. हे बघ, जर घरचे सपोर्टिव्ह असेल तर देन इट इज ओके, बट सपोर्टिव्ह नसतील तर तुला घरचं काम करून सुद्धा ते एक्स्ट्रा करायचं आहे. आणि पहिल्यांदा तर हायजीन मेंटेन कर. आपल्या फूडमुळे कोणालाही त्रास नाही झाला पाहिजे. आपण कस्टमरला समोर पाहू शकत नाहीत, पण फील करू शकतो. तुला एक एक कस्टमर जोडायचा आहे, इमोशन कनेक्ट कर त्यांच्याशी आणि जेवढं होईल तेवढं प्रामाणिकपणे कष्ट कर. आणि हे बघ, असं नाही की तुला आज क्लाउड किचन चालू केलं की तुला आजच्या आज खूप ऑर्डर्स येतील, खूप हे होईल आणि तुला वेळेचं तर खूप कटिबद्ध नियोजन करावे लागणार आहे. कारण आता समजा तुला काही दिवसानंतर एक ऑर्डर जरी चालू झाल्या तर त्या ऑर्डरच्या मध्ये तुला 10 ते 15 मिनिटच वेळ मिळतो सगळं पॅक करून त्या डिलिव्हरी बॉयच्या हातात देण्यासाठी. तर तुझी खूप धावपळ होणार आहे.
तुला थोडं थोडं अवघड जाईल पहिले, पण हळूहळू सवय होईल. तर हे 2-3 गोष्टी आहेत ते तू मॅनेज कर. आणि हां, क्लाउड किचनवरच डिपेंड नको राहू. आजूबाजूला थोडंसं मार्केटिंग कर आणि मुलांना डबे पाहिजे असेल किंवा अजून काही असेल, तर जेवढं होईल तेवढं ऑफलाईन कर. कारण तुझा मग ते जे कमिशन घेतं Zomato आणि Swiggy, तर ते तुझ्या स्वतःच्या पदरात पडेल. त्यामुळं मी म्हणते आहे, जेवढं होईल तेवढं. मी तर म्हणते 80% तू ऑफलाईन बघ आणि 20%च आहे ना, ते ऑनलाईन कर. हे तुला करावेच लागेल, कारण मग तुझा जास्त फायदा होईल ह्याच्यामध्येच. तर आजसाठी इतकंच सांगते. अजून मला काही आठवलं माझे अनुभव, तर ते मी लवकरात लवकर नवीन व्हिडिओमध्ये शेअर करते. तुझे काही पण प्रश्न असतील किंवा मनातली भीती असेल, आत्मविश्वास कमी असेल किंवा घरच्यांचा सपोर्ट नसेल, तर ते तू कमेंटमध्ये टाक. मला जेवढी शक्य होईल तेवढं गाईड करेल, सजेशन देईल किंवा हेल्प करेल. जे शक्य असेल ते करेल. आणि आलीच आहेस तर सबस्क्राईब करायला विसरू नको. लाईक, शेअर कर आणि प्रश्न विचारायला घाबरू नकोस. आणि व्हिडिओ ऐकल्याबद्दल, पाहिल्याबद्दल मनापासून आभार आणि तुमच्या फ्युचरसाठी मनापासून ऑल द बेस्ट.